सार्थक ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 61। ऐसे सभाय ऐके संचाले मीची घेऊनी आता रचिले बाहेरी भूताची बाची खवले नेनताची पडिली। याप्रमाणे अंतर्बाह्य ऐकतेमुळे जे मद्रूप झाले आहेत त्यांची पंचमहाभूतांची देहरूपी कवचे नकळत गळून पडतात। आता उभे पण नाही जयाचे मापलेकडे या घन कवन तयाचे मनोनी प्रतीची पोटीचे पाणी न हाले। जिवंतपणे सर्व कर्म करीत असताना ज्याला त्या शरीराचा उभेपणाची जाणीव राहत नाही त्याच मग शरीर पडल्यानंतर त्याचे दुःख कोणाला होणार। म्हणून अशा प्रसंगी स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चय रूप पाणी थोडे देखील हलत नाही। ते ऐक्याची आहे ओतिली की नित्यचे या हृदय घाताली जैसे समर समुद्री धुतली रुळेची ना। असा आत्मज्ञानी म्हणजे जणू काही एकाची होती मूर्ती आहे आणि नित्यतेच्या हृदयात घालून ठेवली आहे। ती एकात्मेच्या आनंद सागरात धुवून ठेवली आहे। त्यामुळे ते देह सोडवण्याच्या वेळी होणाऱ्या दुःखाने मलिन होत नाहीत। ते पै आधवी हट बुडाला तो अंत बाहेरी उदके भरला पाठी देवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे। खोल अशा पाण्यामध्ये हट बुडाला तर तो आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो, परंतु तो देव वशात पाण्यात बुडला तर त्या गटातील पाणी फुटते काय। ना तरी सर्पे कवच सांढिले का उबारेले वस्त्र फेडिले तरी सांग पा काही मोडले अवेवा माझी। किंवा सर्पाने कात टाकली अथवा उष्णतेमुळे माणसाने अंगावरचे वस्त्र फेडले तर मग त्या माणसाच्या अवयवाची काही मोडतोड होते काय तू सांग। तैसा करुहाच भ्रमे वाचुनी वस्तू तो सांचलिसी असे त्याची बुद्धी झाली आविसकुचे सेनी आता। तसा वरवर असणारा देहाचा आकार नष्ट झाला तरी शरीराशिवाय असणारी ब्रह्मवस्तू सर्वत्व सम प्रमाणात असतेच। तीच ब्रह्मवस्तू आपणच झाल्यावर देहाच्या वेळी निश्चयात्मक असलेली ब्रह्मबुद्धी कशी बरं विचलित होईल। म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साचे ते मोकली ती देहाते ती मीची होती। म्हणून या प्रकारे मला जाणतात ते देहाचा त्याग करतात माझ्याशीच ऐक्य पावलेले असतात। हे रवी तरी साधारण उरी आदळी मरण दो आठवू धरी अंतकरण तेची होई जय। एरवी सुद्धा मरण काळ जवळ आला असता अंतकरणात त्या वस्तूंचे स्मरण असते पुढील जन्मी ते त्याला प्राप्त होत असते। जैसा कवनू एक काकुळती पळता पवन गाती दो पावली अवचित्ती कुहा कुहा माझी पडिली आ। ज्याप्रमाणे कोणी एक मनुष्य काकुळतीने वाऱ्याच्या गतीने पळताना दोन्ही पावले निष्ठून एकदम आडवा पडावा। आता तया पडनयावरोते पडन चुकावया परोते नाही म्हणून तेथे पडावेची पाढे। त्या विहिरीत पडण्यापूर्वी पडणे चुकवण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते म्हणून त्याला पडणे भाग पडले आहे। तेची मृत्यूचे नियमसरे के जे उनी जीवा समोर ठाके ते होणे न चुके भलतया परी। ज्याप्रमाणे मरण कालाच्या समयी जीवासमोर ज्या वस्तूंचे समरचित्र उभे टाकते ती वस्तू पुढील जन्मात होणे कोणत्याही प्रकारचे चुकत नाही।
आणि जाणता जवासी जे तव जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेवी देखी जे त्याची स्वप्नी। आणि मनुष्य जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत ज्या एका वस्तूंच्या ध्यानाचे जो भावचित्र निर्माण होते तेच चित्र डोळा लागताच त्या स्वप्नामध्ये दिसत असते। त्याची जिते नियम सरे जे आडोनी जीव उरे त्याची मरणाची मेरे फार हो लाखे। ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीमुळे अंतःकरणामध्ये ठसते तीच मरणसमयी वारंवार मनात येते की संसार रूपी झालेली वस्तू मरणापर्यंत कधी अधिक दृष्ट होऊन लागते। आणि मरणी जया जे आठवे तोची गतीची पावे मरणी सदा स्मरावे मातेची तू मृत्यू समय ज्याला ज्या वस्तूंची आठवण येते व होते तो त्याच गतीला प्राप्त होतो। म्हणून हे अर्जुना तू सदैव स्मरण ठेव। डोळा जे देखावे कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे। डोळ्याने जे पाहावे किंवा कानाने जे श्रवण करावे मनाने जे चिंतन करावे आणि वाणीने जे बोलावे जे अंत बाहेरी अवघे मीची होऊनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे। ते आत बाहेर असलेले सर्व विषय मीच आहे हे जाणूनच ते विषयी हृदय स्थिर करावेत मग सर्व काळी स्वभावातच मीच आहे। अर्जुना ऐसे झालिया मग न मरी जे देह गेलिया मा संग्रामो केलिया भय काय तुझा। अर्जुना अशी अवस्था झाली म्हणजे देह गेला तरी पण तू माझ्याशी एकरूप झाल्यामुळे मृत्यू पावणार नाहीस तर मग तू संग्राम केलास तर तुला भीती कशाची आहे। तू मन बुद्धीची साचेसी जरी माझी स्वरूपी अर्पेसी तरी माते का पावसी ते माझी भाका। जर मग तू खरोखर मन बुद्धी माझ्या स्वरूपाचे ठिकाणी अर्पण करशील तर मला प्राप्त करशील ही माझी प्रतिज्ञा आहे। हेच कासी सयावारी होय सातरी संधो वर्तावे आहे परी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे। अशी स्थिती कशाने होईल असा जर तुझ्या मनात संशय निर्माण होत असेल तर प्रारंभी अभ्यास करून याचा अनुभव घे आणि मी म्हणतो त्याप्रमाणे माझी प्राप्ती झाली नाही तर मग माझ्यावर रागव असे श्रीकृष्ण म्हणतात। येण्याची अभ्यासोसी योगी चित्तासी करी पाचांगू आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी। या अभ्यासाच्या योगाने चित्त शुद्ध कर। अरे प्रयत्नाने पांगळा देखील पर्वतावर चढू शकतो। ते विसद भाषे निरंतरा चित्तासी परम पुरुषाशी मोहारा लावी मग शरीरा राहो अथवा जाओ। या प्रकारे सदैव सद अभ्यासाने चिंताला परम पुरुषाचा छंद लाव मग शरीर राहो की अथवा जाओ। जे नाना गतीचे पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे। आता गती प्राप्त करून घेणारे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह आहे किंवा गेला याची कोण बरे आठवण करील तूच सांग। पैसरी तेचे निओघे सिंधू जळा मिनले ओघे घोगे हे काय वर्तत आहे मागे म्हणून पाहे येती। नद्यांचे ओघ धोधो करीत समुद्रात मिळते आता मागे काय चालले आहे हे पाहण्यासाठी परत येतात काय। ना ते समुद्राची होऊन ठेले ते विचित्ताचे चैतन्य झाले तेथे आत या निमाले घनानंद जे
नाही जे जलाचे ओघ समुद्र मिळाल्यावर समुद्र रूप होऊन जातात, त्याप्रमाणे चित्त चैतन्य रूप झाले की जन्म मरणाची यातना थांबली जाते, कारण त्या अवस्थेत सत चित्त आनंदाशी एकरूपता प्राप्त झालेली असते. जयाच्या करावी नसने तया जन्मन मिनाने, जे अवघेची अवघेपणे देखत असे. ज्यांचे कोणत्याही आकारा वाचून अस्तित्व आहे त्या जन्म नाही, त्यामुळे मृत्यूही नाही, जो सर्वत्र सम प्रमाणात असून सर्वपणाने पाहतो. जे गगनाहून जुने जे परमाहुनी साने, जया जनी सन्निधाने विश्व चळे. जे आकाशातील अधिक आहे, जो परमाणूपेक्षाही अतिशय लहान आहे, त्यांच्या सानिध्याने विश्वातील सारे कर्म चालते. जे सर्वाई अविये विश्व सर्व तेने जिये, हे तुझया बिहे अचिंत्य जे. ते या संपूर्ण विश्वाला उत्पन्न करते, त्यांच्या सत्तेने संपूर्ण विश्व जगते. कोणाचाही हेतू त्याचा अनुमानाने सिद्ध करण्यास भीत नसतो, पण अचिंत्य म्हणजे चिंतनाचा विषय होत नाही. देखे ओगळबा इंगळून चरे, ते चिती मिरण शिरे, ते देहाची अंधारे चर्क चक्षुषी. असे पहा की अस्तित्वाला जशी वाळवी लागत नाही, अंधकार हा जसा प्रकाशामध्ये शिरत नाही, तो ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही चर्म चक्षुंना अंधाराप्रमाणे आहे. सुसडा सूर्यकरणाच्या राशी, जो नित्य उदयन्यानी आसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. जो निर्मळ सूर्य रूपी कणाच्या राशी आहे, त्यांच्या ज्ञानी साधना करिता नित्य उदय आहे, तो ज्याला अस्तमानाने आडनाव देखील नाही, म्हणजे ते कधीही अस्त पावत नाही. तया व्यंगवानेच्या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. त्या अव्यंग स्वरूपाच्या भ्रमाला जाणून मृत्यूकाल जवळ आला असता तो एकाग्र चित्ताने त्याचे अखंड स्मरण करतो. अशा साधकांचे चित्त स्थिर होते. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख्य बैसोनी, जेवे सुख सोनी कर्म योगाते. प्रारंभी अनासक्त कर्म योगापासून निर्माण झालेली चित्तशुद्धी अमृत मधुर अंतकरणामध्ये स्थिर करून पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसावे. अंतु मिळालेली मनोधर्मे स्वरूप प्राप्तीची प्रेमे, आपोआप संभ्रमे मिळावया. आतमध्ये सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मस्वरूपास सत्वर मिळण्याकरता येते. आकळलेनी योगे मध्यम मार्गे, अग्निस्थाऊनी निघे ब्रह्मा रंथा. स्वाधीन केलेल्या अष्टांग योगांच्या साह्याने कुंडलिनी शक्तींचे उद्धापन होते आणि ती शक्ती सुषुम्नेच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरथापर्यंत जाण्यास निघते. तेथे अचेत चित्ताचा सांगतू आतवाना दिसे मांडतू, तेथे प्राणवाणी गगनांतू संचरे का. जेव्हा प्राण हा मूर्धन्याकाशात प्रवेश करतो तेव्हा जड प्राण आणि चित्त स्वरूप आत्मा याचा वरवर संगम झालेला असतो. परिमनाचे निधैर्य धरिला, चित्तची भावना भरला, योग बळी आवरला सज्ज होऊनी. तो मनाच्या धैर्याने धारण केलेला, भक्तियुक्त भावनेने भरलेला व योग बळाने आवरून धरलेला असतो आणि लय पावण्यास तयार होऊन जातो. तो जडा जडा ते विरविती, बोलता माझी संचरती,
ऐसा घटानाद लय असती घंटेसीच होये. शरीराच्या आतील जड पदार्थ तिथल्या तिथेच विरवून टाकतो आणि आपण स्वतः भुकुटीप मध्ये स्थिर होऊन तेथेच लय पावतो. त्याप्रमाणे घंटेतून निर्माण होणाऱ्या नाद लहरी घंटेतच लय पावत असतात. का झाकलीये घटीचा दिवा निजे काय झाला केव्हा या रीती जो पांढवा देह ठेवी. किंवा दिव्यावर घट झाकला तर दिवा केव्हा कसा विझल ते कळत नाही. अशा प्रकारे हे अर्जुना, जो आपला प्राण शरीरातच लय करून स्वतःच्या इच्छेने देह ठेवतो तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होऊनी ठाके. तो केवळ परब्रह्म असतो, ज्या परम पुरुष हे नाव आहे असे जे माझे निजधाम आहे तो त्या स्वरूपाशी एकरूप होतो. सकळा जाणणे आन जे लानी ते जाणीवेची जे खानी तया पाण्यानी याचे आयनी जयाचे अक्षरू म्हणी पे. जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा शेवट आहे तो ब्रह्मज्ञानाची खान आहे. ज्ञानी पुरुषांच्या बुद्धींचे ज्याला अक्षर म्हणजे विनाशी म्हटले आहे. चढवातेही न मोडे ते गगनाची की पुढे वाचून जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे. जे प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्याने मोडून पडत नाही असे खरे तर त्या जगात एक आकाश आहे, तर आकाशातच मेघाप्रमाणे हलके होईल तर ते प्रचंड वाऱ्यामुळे कसे बरे टिकतील तू सांग. ते विजाणणे जे आकळी जे जाणवले पणेची उमानले मग नवेची तया म्हणितले अक्षर सहजे. ज्याप्रमाणे ज्ञानाला जो विषय झाले आहेत ते ज्ञानाकडून मोजले जातात, म्हणून हे अक्षर म्हणजे नाशवंत होत तो वृत्ती ज्ञानाचा विषय होत नाही त्याला सहजच अक्षर म्हणजे अविनाशी असे म्हणतात. म्हणून वेद विदनारा म्हणती जयाचे अक्षरा ते प्रकृतीसी परा परमात्मा रूपा. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात की जे प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा रूप आहे. आणि विषयाचे विसवलंडूनी जे सर्व इंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची आभैसोनी झाडा तळी. आणि जे विषयांच्या विषाप्रमाणे त्याग करून सर्व इंद्रियाचे दमन करून देहरूपी झाडांच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले आहेत. ते या परी विरक्ता जयाची निरंतर वाट पाहता निष्कामासी अभिप्रेता सर्वदा जे. याप्रमाणे हे विरक्त पुरुष आहेत ते सदैव परब्रह्माची वाट पाहत असतात आणि तो निष्काम पुरुषाला सर्व काळ अत्यंत प्रिय आहे. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्यासी सांगाडी निष्ठर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. ज्यांच्या आवडी करता योगी ब्रह्मचर्य सारखा अत्यंत कठीण संकटाचीही पर्वा करीत नाही आणि ते निष्ठुर होऊन इंद्रियांना निग्रहाचा मार देतात व ती दीन होऊन सोडतात. ऐसे हे पदा दुर्लभानी अगाधा जयाचे धडिये वेदा चुंबी कळी लेखठेले. असे हे दुर्लभ आणि अगाध झालेले ब्रह्मपद त्यांचा अंत नाही आणि ते वेदांनाही जाणता आले नाही. वेद अलीकडच्या काठावर कड्या कळ्या खात राहिलेले आहेत. ते पुरुष होती तो या परी लया जाती परिपार्था हेची स्थिती एक वेळ सांग. जे पुरुष याप्रमाणे ध्येय ठेवतात ते त्या पदाला प्राप्त होतात. म्हणून हे पार्था, हे अर्जुना, ही अवस्था तुला आणखी एक वेळा सांगत आहे ते तू आहे.
तेथ अर्जुन म्हणत रे स्वामी, तेची मनवया होतो पामी, तवा सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे स्वामी, मी हेच म्हणणार होतो. त्यावेळी सहजच तुम्ही कृपा केली, तरी महाराज आता आपण सांगावे. परी बोलावे ते अति सोहबे, ते म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय देन संक्षेपे, सांगेन ऐका. परंतु आपण जे सांगाल ते अत्यंत सोपे करून सांगावे. त्या प्रसंगी त्रिभुवनाला प्रकाशित करणारे श्रीकृष्ण म्हणाले, तुझे मनोगत आम्ही जाणत नाही काय. तुला आता संक्षेपाने सांगतो, त्याचे तू श्रवण कर. तरी मना या बाहेरी काढे, याची सावी असे मोडे, ते हृदयाची आडोही बुडे, तैसे की जय. तरी या मनाला विषयाकडे बाहेर धावण्याची जी सवय लागलेली आहे, ती सवय ज्या योगाने सहज मोडेल आणि मन हे हृदयाच्या डोहामध्ये बुडेल, तसे करावे. परी ते तरीच घाडे, जरी संयमाची अखंडे, सर्व द्वारी कवाडे, कळा सती. परंतु जर सर्व इंद्रियांच्या दारात सदैव निग्रहाची कवाडे लागली, तर योगधारक घडेल. तरी सहजे मन कोंढले, हृदयची असे उरले, जैसे करचरणी मोडले, परिवडून संडी. ज्याप्रमाणे हात पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावातच कोंडलेले मन हृदयामध्ये स्थिर राहील. तसे चित्त राहिलिया, पांडवा प्राणाचा प्रण उची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा, मूर्धनीवरी. ज्याप्रमाणे अर्जुना चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाचे ओंकाराने ध्यान करावे आणि मग सूक्ष्मतेच्या मार्गाने त्या प्राणाला मूर्धन्याकाशापर्यंत आणावे. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसे धरावा धारण बळे, जवा मात्रात्रय मावळे, अर्थ बिंबे. ज्या मूर्धनाला आकाशात प्राण मिळतो तो मिळतो न मिळतो तोच धारणेच्या आधारे करून ठेवावा, जोपर्यंत आकार, ओंकार व मकार या तीन मात्रा अर्थमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीसा होत नाहीत. तवावरी तो समरू निराळी की जे स्थिरो, मग अग्नी ते ओंकारो, बिंबीच विलासे. तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धन्य आकाशात स्थिर करावा आणि जेव्हा तो त्यांच्याशी एकरूप होईल व त्यावेळी ओंकार अर्धबिंबातच लीन होतो. तैसे ओंकारे स्मरे सरे, आणि त्याची जी प्राण पुरे, मग प्रणवाती उरे, पूर्ण घन जे. त्याचबरोबर ओंकारांचे स्मरण संपते आणि त्या मूर्धन्याकाशात प्राण लीन होतो. मग ओंकारांच्या पलीकडे जे उरते ते सर्व सच्चिदानंद घन परब्रह्म स्वरूप असते. म्हणून प्रणवे नाम जे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत साता. म्हणून प्रणव ज्यांच्या म्हणतात व ते एक अक्षर ब्रह्म आहे, हे माझे परम स्वरूप आहे, त्यामुळे त्याचे स्मरण करीत असतात. या परी तुझी ध्याते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावन या पर्वते, अनेक पावने नाही. जो या प्रकाशाच्या अवस्थेत देहाचा त्याग करतो आणि निश्चितच मला पावतो, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही, हे त्रिकाल बाधित सत्य आहे. अर्जुना,
तेथ अर्जुन जरी विपाये तुझ्या जीवी हरसे जाये नाहे स्मरण मग होये काय असयावरी अंती। अर्जुना तुझ्या मनात अशी शंका निर्माण होईल की मृत्यू समयी नेमके माझेच स्मरण कसे व्हावे। इंद्रियान घडू पडलिया जीवितांची सुख उडालिया तू बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे। या कारण अंतकाली सर्व इंद्रिय आपली कर्मे करण्यास असमर्थ झाल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन अंतर्बाह्य मृत्यूची लक्षणे उघड दिसून आल्यावर म्हणतात ते वेळी बैसावीची कवने मग कवन विरोधा करणे तेथे कायाचे नियंत करणे प्रणव स्मरावा। त्यावेळी शास्त्र सुद्धा योग साधनाची कोणी बसावे इंद्रियांचा निग्रह कोणी करावा अशा वेळी अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण तरी कसे करावे। तरी कायसी हो दोन्ही झरे धारायसी दिसी गामनी पैनित्य सेविला मी निधानी सेवक होये। तरी अरे अशा संशयाला तू आपल्या अंतःकरणामध्ये थारा देऊ नकोस कारण त्यांची माझी अखंडपणे सेवा केली आहे त्याच्या मृत्यूच्या समयी मी त्याचा सेवक होतो असे श्रीकृष्ण म्हणतात। जे विषयाती तिळाजळी की देऊनी प्रवृत्तीवरी निघाडा वाहुनी माते हृदय सुनी भोगिता ते। जे विषयांना तिलांजली देऊन बाहेर धावणाऱ्या प्रवृत्तीच्या पायात बेडी घालून मला हृदयामध्ये साठवून माझ्या स्वरूपात सुखानुभव घेतात। परिभोगत यारानुका भेटले नाही शुद्धाधिका तेथे चतुराधीर का कवन पाडो। त्या अलौकिक समाधानामध्ये त्यांना भूक व तहान इत्यादींची आठवण देखील राहत नाही मग बिचारे डोळे कान इत्यादिकांचे काय महत्व आहे तू सांग बरे। ऐसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजसी लिगटले मीची होऊन आठले उपासिते। अशा प्रकारे जो माझ्याशी एकरूप अनन्य रूप झाले आहेत अंतःकरणात माझ्याशी ऐक्य पावलेले आहे ते मद्रूप होऊन देहादी उपाधी रहित झाले आहेत असे भक्त तेव्हाही माझीच उपासना करतात। तया द्यावया जे पावे जे ती माते स्मरावे मग म्या तरी पावावे तरी उपाधी ते काही। त्यावेळी त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यावेळी त्यांनी माझी आठवण करावी आणि नंतर मी त्यांना प्राप्त व्हावे एवढे प्रकार घडले तर त्या उपासनेचं महत्व काय आहे तू सांग। पैरंगो कै काढले पणे काकुळ अत्यंत धाव गाधाव मने तरी तयाची ग्लानी धावने काय न घडे मज। जर कोणी एखादा माणूस मृत्यू समयी अनेक क्लेशांनी दीन झाला आहे आणि काकुळती येऊन देवा देवा धाव धाव असे म्हणतील तर त्यावेळी मी धावत येत नाही काय तू सांग। आणि भक्त इतेची दशा तरी भक्तीचा सुसु कायसा म्हणून या ध्वनी सा न खाना। माझ्या अनन्य भक्तांची सुद्धा अशीच अवस्था होत असेल तर मग भक्तीच्या हव्यास कशासाठी पाहिजे म्हणून अशा संशयात्मक अभिप्राय व्यक्त करू नये। ते वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो अभरून जीवा साहवेची ना। कारण त्यांनी ज्या वेळी माझे स्मरण करावे आणि त्याच वेळी मी त्यांच्या जवळ यावे एवढा स्मरणाचा भार देखील माझ्या जीवाला खरोखर सहन होत नाही अर्जुना।
ते ऋणवेपण देखून अंगे मी आपुलीची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची आतनु त्यागे परिचर्या करी। अशा प्रकारे माझी ऋणी झालो आहेत हे पाहून ज्या ऋणातून मुक्त होण्याकरता भक्तांच्या देहत्यागाच्या प्रसंगी मी त्यांची सेवा करत असतो। देवे कल्लाचा वारा झनी लागला या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची आपाजिरा सोये तया ते। प्रतिसमयी देहाला होणाऱ्या क्लेशांचा वारा माझ्या सुकोमल भक्तांना लागू नये म्हणून मी त्यांच्या आत्मबोधरूपी पिंजऱ्यामध्ये ठेवतो। वरी आपुल्या स्मराची वाईले हे वयसी करी सावली से नित्य बुद्धी संचले मी आणि तया ते। त्यावर पुन्हा माझ्या स्वरूपांची विस्तृत शीतल अशी सावली करतो। अशा प्रकारे माझी आत्मबुद्धी स्थिर झाली म्हणजे मी त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो। म्हणून याची आसांकडे माझ्या कैची न पडे की आपुलेनी आपुलीकडे सुखेची आणि। म्हणून देह ठेवण्याच्या वेळी माझ्या भक्ताला कधीही दुःख होत नाही भक्तास माझ्याकडे मी सुखाने आणतो। वरचील देहाची गिवसने फेडून या अहंकाराची रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण पामेळवी। मी माझ्या भक्तांच्या आत्मतत्वावर असणारे देहरूपी आच्छादन काढून टाकून वरचा असणारी धूळ काढून टाकतो। तसेच शुद्ध सच्चिता निवडून काढून त्यांचे माझ्याशी ऐक्य घडवितो। आणि भक्ता तरी देहे विशेष एकवचीची ठाव नाही म्हणून या वेर करिता नाही वेगू कैसा न वाटे। भक्त जिवंत असतानाच त्यांच्या देहांची विधेयी अशी अवस्था झालेली असते म्हणून मृत्यू समयी देहांचा त्याग करीत असताना वियोग होत नाही असे त्याला काहीच वाटत नाही। ना तरी देहाची चिमिया यावे मग आपण प्रयात न्यावे हेही नाही स्वभावे तो आधीची मज मिळाले। अथवा देहांचा त्याग करत असताना तो भक्ताजवळ यावे आणि माझ्या मूळ स्वरूपांचे न्यावे असे बोलणेही योग्य नाही कारण भक्त हा मरण काळात आधीपासूनच माझ्याशी एकरूप झालेला असतो। येरी शरीराची आसलेली असते पण याची सावली वाचून चंद्रिका तो ठेली चंद्रीच आहे। एरवी जलामध्ये चांदण्याचे हे अस्तित्व दिसते तो खरोखर भास असतो कारण तो चांदणे जलात नसून चंद्राच्या ठिकाणी स्थिर असते। त्याप्रमाणे स्वरूप शरीर रूपी जलामध्ये जरी तो भक्त दिसत असला तरी तो नुसता भास मात्र आहे। वास्तविक तो भक्त देहा वाचून माझ्याच ठिकाणी असतो। ऐसे तो नित्ययुक्त तया सुलभ मी सतत मनवुनी देहाची निशिता मीची होती। याप्रमाणे जो माझ्याशी नित्य युक्त आहेत त्यांना मी सदैव सुलभ आहे म्हणून हे देह ठेवल्यावर निश्चितच मी होतो। मग क्लेश तरुची वाढे जे तापत्रय अग्रीची सगडी ते मृत्यू काकाशी कुरडी सांडली आहे। मग ते शरीर क्लेश